आज आपण तुरटी अजिबात न वापरता अगदी पांढरे शुभ्र आणि सुंदर चिप्स कसे बनवायचे ना ते बघणार आहोत. फक्त काही योग्य पद्धत आणि काही खास टिप्स फॉलो केल्या ना तर तुमचे चिप्ससुद्धा अजिबात पिवळे न होता छान पांढरे शुभ्र मार्केटसारखे तयार होतील. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक आणि शेअर नक्की करा. आता उन्हाळी वाळवण म्हटलं म्हणजे ती एक फक्त रेसिपी नसते तर ती एक आठवण असते, कारण वर्षभर आपण तो पदार्थ वापरत असतो. तो जर का छान नितळ आणि असा पांढरा शुभ्र आला ना तर बनवायला देखील आपल्याला उत्साह राहतो आणि वापरायला देखील छान वाटतं. आता या ठिकाणी एकूण मी 5 किलोचे वेफर्स तयार करणार आहे ना, म्हणून 5 किलो बटाटे आणले. जे रेग्युलर मार्केटमध्ये असतात ना, जे आपण घरात वापरतो तेच बटाटे आणलेत मी. कुठले स्पेशल बटाटे नाही आहेत, साधेच बटाटे आहेत. आता त्यांना स्वच्छ धुवून घेतलं, मग त्यांची साल मी काढून घेतलेली. आता साल काढून लागलीच त्यांना पाण्यात ठेवलेले, कारण बटाटा हा लगेच काळा पडतो. जर पाण्याच्या बाहेर असेल तर तो लगेच काळपट होतो, त्यामुळे असं पाण्यात बुडवून ठेवायचं. आणि साल काढताना सगळं स्वच्छ असं काढून घेतले. जर थोडीफार साल राहिली ना त्याला तर चिपच्या कळेला काळपटपणा आपला दिसतो त्या सालीचा, त्यामुळे स्वच्छ साल काढून घ्यायची. आता चिप्स करताना मी ताटामध्ये थोडं पाणी घेऊन मग त्याच्या चिप्स तयार केलेले आहेत. आता थोडे मध्यम आकाराचे केलेत, कारण खूप पातळ चिप्स केलेत ना तर ते दिसतात पांढरे शुभ्र, पण शिजताना किंवा वाळत घालताना त्यांचे तुकडे जास्त पडतात, कारण खूप पातळ असतात म्हणून. आणि जे जाळजाळ चिप्स असतात ना ते सुकल्यानंतर पिवळसर होतात, म्हणून अगदी जाळ न करता आणि खूप पातळ न करता मी मध्यम असे चिप्स तयार करून घेतलेत. आता खूप असा मोठा बटाटा आहे ना, तो जर आडवा पकडला तर खूप मोठे मोठे असे चिप्स तयार होतील. ते दिसतात तर खूप छान, पण शिजताना किंवा वाळत घालताना त्यांचे तुकडे पडतात आकार मोठा असल्यामुळे. म्हणून मी उभा बटाटा पकडून छान मध्यम आकाराचे असे चिप्स तयार करून घेतलेत. आणि जर छोटा बटाटा असेल ना तर किसताना थोडासा तिरका पकडायचा ना तर छान मोठा असा आकाराचा चिप्स तयार होतो. आता चिप्स तयार करून लागलेच मी त्यांना पाण्यात टाकले आणि स्वच्छ 3-4 पाणी असं धुवून घेतलेले. खूप छान असे मध्यम आकाराचे हे चिप्स तयार झाले. तुम्ही पाहू शकता, खूप पातळ नाही किंवा खूप जाड नाही. आता हे चिप्स तयार झालेत, यांना 3-4 पाणी स्वच्छ धुवून घेतले मी. सगळं पांढरं हा स्टार्च येतो ना तो आपल्याला काढणं खूप गरजेचं असतं, त्यामुळे खूप पांढरे शुभ्र असे हे चिप्स तयार होतात आपले. आता मी सुरुवातीला म्हटलं होतं ना, अजिबात मी तुरटी वापरली नाही, कारण मी सकाळीच हे चिप्स तयार करते. सकाळीच चिप्स तयार करून त्यांना शिजवले आणि लागलीच उन्हामध्ये मी वाळत घातले होते. आणि जर का रात्री केले असते ना तर मी जरूर तुरटी वापरली असते, कारण तुरटीमुळे ते काळपट होत नाही, पिवळसर होत नाही किंवा छान मऊ येतात. पण रात्री केली तरच मी तुरटी वापरते. दिवसा करते ना तर मी अजिबात तुरटी वापरत नाही. तरी देखील खूप सुंदर छान पांढरे शुभ्र असे हे चिप्स तयार होतात. आता रात्री जर केले ना तर छान असं किसून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भरपूर पाण्यामध्ये थोडासा छोटासा तुरटीचा खडा टाकून ठेवायचा, किंवा मोठा तुरटीचा खडा त्या पाण्यामध्ये गोल फिरून घ्यायचा 4-5दा आणि भरपूर पाण्यामध्ये हे चिप्स टाकून ठेवायचे, त्यांच्या वरपर्यंत पाणी येईल एवढं, आणि झाकून ठेवायचं, म्हणजे अजिबात ते काळे होत नाही. आणि असं तुरटीच्या पाण्यात आपण रात्रीचं केलं तर करू शकतो, पण मी सकाळी करते ना म्हणून तुरटी काही वापरत नाही. आता हे चिप्स तयार झालेत माझे, आणि त्यांना शिजवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलं आहे मी. हे मोकळे असे शिजवले जातात, त्यामुळे असे एकमेकाला चिपकत नाही का गाळ होत नाही त्यांचा. आता जवळजवळ अर्ध पातेले मी पाणी घेतलेले आणि त्याच्यात रेग्युलर नाश्त्याचे चमचे येते ना ते 5 चमचे, 5 किलोचे वेफर्स आहे म्हणून 5 चमचे एवढे मीठ टाकलेले. अगदी परफेक्ट टेस्टला होतात, अजिबात खारसट होत नाही. आणि 1 चमचा मी तेल टाकलेले. तेल याच्यासाठी टाकले किंवा ते आपण शिजल्यानंतर ज्यावेळेस आपण चिप्स पसरवतो ना सुकत घालण्यासाठी, त्यावेळेस एकमेकाला चिप्स हे खूप चिपकतात आणि खूप जास्त वेळ जातो वाळत घालताना. त्यामुळे थोडंसं असं तेल टाकलं ना अजिबात एकमेकाला चिपकणार नाहीत. तुम्ही करून बघा, खूप फायद्याची टीप आहे ती. आता जास्त तेल वापरायचं नाही. जास्त तेल जर वापरलं ना तर उन्हाळी वळवणाला हा खवटपणा येतो. किंचितचं तेल वापरायचं. नाश्त्याचे रेग्युलर जे चमचे येते ना, अगदी अर्धा-पाऊण चमचा किंवा 1 चमचा टाकला तरी देखील चालतं. आता पाण्याला उकळी आल्यानंतर मी हे चिप्सचं पाणी निथळून घेतलं, तर मग या पाण्यामध्ये टाकलं. व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं मिठाचं पाणी आणि झाकून ठेवलं. हाय फ्लेमवरती जवळजवळ 20-22 मिनटं एवढा वेळ लागला, कारण भरपूर पाणी आहे. जर छोटं पातेलं असतं ना तर 2 टप्प्यात मी हे शिजवलं असतं, पण मोठ्या पातेल्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये 5 किलोचे वेफर्स अगदी परफेक्ट मापामध्ये बसतात, म्हणून मी एकत्र सगळं शिजत घालण्यासाठी टाकले. आता तुम्ही पाहू शकता, अजिबात उकळी आली नाही आहे. उकळी नुकतीच यायला लागली होती ना त्या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे. आता ते शिजलं कसं हे लक्षात येण्यासाठी जवळजवळ 70 ते 80% आपल्याला हे शिजवायचे, पूर्ण गाळ करायचा नाही आपल्याला. त्यामुळे खूप मऊ असे हे वेफर्स तयार होतात. असे ट्रान्सपरंट देखील दिसायला लागतात बघा. आणि त्यांना असं तोडलं ना तर कागदासारखा तो वेफर्स असा फाडला जातो. फोल्ड केल्यावर असा तुटत नाही, किंवा हाताने तुकडा तोडल्यावर लगेच त्याचा तुकडा पडतो. असा मऊ शिजल्यासारखा नाही वाटत. म्हणजे जवळजवळ 80% परफेक्ट हा चिप्स आपला शिजला आहे. एवढं शिजवलं ना खूप सुंदर मऊ असे हे चिप्स तयार होतात आणि खूप पांढरे शुभ्र देखील होतात.
आता यांना गरम पाण्यात अजिबात आपल्याला ठेवायचं नाही. जरी 2-4 मिनटं जरी पाण्यामध्ये राहिलेत नाही, त्यांची शिजण्याची प्रोसेस ही चालूच राहते आणि खूप जास्त शिजतात आणि आपले वेपर्स हे कडक होतात. म्हणून लागलीच खूप झटपट आपल्याला हे काढून घ्यायचे. पाणी निथळण्यासाठी चाळणीवर किंवा टोपलीमध्ये काढून घ्या. आता यांना सुकत घालण्यासाठी कडकडीत उन्हामध्ये मी सुकत घातलेत. एका साडीवर मी सगळे पसरून घेतलेत. आता तुमचं लक्षात आलं असेल, पसरवताना अजिबात चिपकलेले वाटत नाही आहे, कारण थोडंसं तेल टाकलं होतं ना मी, त्यामुळे खूप झटपट असे पसरून झालेत. मी एकटीने सगळे चिप्स फक्त 20-22 मिनटातच सगळे हे पसरून झालेले आहेत. इतके झटपट झालेत कारण अजिबात चिपकले नव्हते ते. आता यांना कडकडीत उन्हामध्ये जवळजवळ 2 दिवस मी कोरडे केलेले आहेत. सुकल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे. पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि स्टोअर करण्यासाठी हे तयार झालेले आहेत बघा. आता चिप्स सुकल्यानंतर आपल्या लक्षात येतं किती पिवळे झालेत आणि किती पांढरे झालेत. मी तुम्हाला म्हटलं होतं चिप्स तयार करताना जेवढे पातळ केले ना तेवढा कलर हा पांढरा शुभ्र येतो सुकल्यानंतर, आणि जे जाड राहिलेत ना त्यांचा कलर हा पिवळसर येतो. त्यामुळे चिप्स करताना अगदी जाड नाही करायचे. जे जाड चिप्स असतील ना ते 100% पिवळसर चिप्स तयार होतील तुमचे. तळल्यानंतर पांढरा येतोच, पण सुकल्यानंतर कोरडा असताना पिवळा दिसतो. ह्या पद्धतीने जो चिप्स पातळ आहे ना तो खूप पांढरा शुभ्र येतो, पण अगदी पातळ केल्याने देखील त्यांचा हा भुगा होतो किंवा तुकडे पडतात. असा अखंड गोल चिप्स राहत नाही. त्यामुळे मध्यम आकाराचे सगळे चिप्स मी केले होते. आता तळून दाखवते तुम्हाला. तळताना तेल छान मध्यम तापून घेतलं आणि मिडियम फ्लेमवरती छान तळून घेतले. तळताना देखील आपल्याला काळजी घ्यायची असते. जर कोमट तेलामध्ये आपण हे चिप्स टाकले ना तर ते कडक होतात. तेल तापल्यानंतरच आपल्याला हे टाकायचे आणि लागलीच तेलातून काढायचे, म्हणजे छान पांढरे शुभ्र, अजिबात लाल न होता मस्त मऊ हे चिप्स राहतात. तळल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल त्यांचा रंग किती पांढरा शुभ्र आला आहे ते, आणि खूप मऊ असे हे चिप्स तयार झालेले आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आजची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली. मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आज आपण तुरटी न वापरता अगदी नैसर्गिक पद्धतीने पांढरे शुभ्र वेपर्स कसे तयार केले ते मी तुमच्याशी शेअर केलेले. तुम्ही ही पद्धत नक्की करून बघा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्मितूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि घरगुती पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.